वेलकम. पौष महिन्यातील पहिला रविवार. आदित्य रानूबाईची कहाणी. एका आदित्य रानूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होते. त्यात आपला एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य फूल, दुर्वा, समिधा आणण्यासाठी रानात जात असे. तेथे देवकन्या, नागकन्या वसावसत. काय ग बायांनो, कसला वसावसता तो मला सांगा, असं ब्राह्मणानं विचारलं. तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उठत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही, असं ब्राह्मणानं उत्तर दिलं. तेव्हा त्या कन्या म्हणाल्या, श्रावण मास येईल त्याच्या पहिल्या आदित्यवारी मुकाट्यानं उठावं, शुची वस्त्र, स्नान करावं, अगोदर पाणी आणावं, नागवेलीच्या पानावर रक्तचंदनानं रानूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू काढावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पान फुलं व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलाचा झेला, दशांगाचा धूप, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघा सप्तमीस पूर्ण करावं, संपूर्णास काय करावं, गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोण्याचं तूप, मेहुणे जेवू सांगावं, असेल तर चोळी द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं. जाते वेळेस ब्राह्मण भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं की भिवू नको, कापू नको, तुझ्या मुली आमच्या इथं द्या. ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरीबाच्या, तुझ्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. दासी करत नाही, बटकी करत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मार्गशीर्षचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी ब्राह्मण समाचाराला निघाला. राजाच्या घरी आला. लेकीनं बसवायास पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गूळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गूळ खात नाही, पाणी पीत नाही. आधी माझी कहाणी करवायची आहे, ते तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याच्या मनात राग आला. तेथून तसाच निघाला. प्रधानाच्या घरी आला. तिनं पाहिलं, बाप आला. तसंच तिनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पीत नाही. आधी माझी कहाणी करवायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली. उतरंडीची 6 मोते आणली. तिने बापाच्या हाती दिली. 3 आपल्या घेतली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली. तिने चित्तेभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाप घरी गेला. बायकोने विचारलं, मुलीचा समाचार कसा काय आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली, राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे. इकडं दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकांना सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडं जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. राणीस जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. तो कसा आला आहे, काय आला आहे? फाटके नेसला आहे, तुटके पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा आहे. परसदाराने घेऊन या. परसदारानं घेऊन आला. नाहूमाखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, कोन्होळा पोखरला, मोहराने भरला. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेनं आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण मावळ्याच्या रूपानं तिथे आला. हातचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैव दिलं, कर्माने नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. राणीचा माझा निरोप सांगा. त्यांनी सांगितलं. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं. नाहूमाखू घातलं, काठी पोखरून मोहराने भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झाली गोष्ट आईला सांगितली. दैव दिलं, कर्मानं नेलं.
पुढं तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या राणीनं न्हाऊमाऊ घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, नारळ पोखरून होणामोहराने भरून दिला, ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत बुडाला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? अगं आई, मावशीनं दिलं, पण देवानं बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊमाऊ घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं. त्यालाही दह्याची शिदोरी होणामोहरानं घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घत्रीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई गं, मावशीनं दिलं, पण देवानं ते सारं नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीस सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं, न्हाऊमाखू घातलं, पाठव नेसायला दिलं. प्रधानाची राणी आदित्यवारची कहाणी सांगू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चंडाळणी, पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडं राजाला भाग्य आलं. राजानं बोलावून धाडलं, मावशी, तुला छत्र आली, चामर आली, पाईक आले, पखर आले. मला रे पापिनीला छत्र कुठली, चामर कुठली, पाईक कुठले, फरक कुठले? बाहेर जाऊन दाराशी बघताच तो राजा बोलावू आला. राजा आला तशी घरी जायला निघाली. बहिणींनी एकमेकींना आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. तो पहिल्या मजलीत स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हाच कहाणीची आठवण आली. करारे हकारे पिठारे डोंगरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, वाटेने एक मोळी विकायला जातो आहे, त्याला म्हणावं, आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ, माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीनं घेऊन त्याला 3 दिली आणि 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तेभावे त्याने ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. उठत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हाच कहाणीची आठवण झाली. करारे हकारे पिठारे डोंगरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, मळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो राणीनं 6 मोते घेऊन आपल्या हाती घेतली. 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. ती माळ्यानं चिंतभावे ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी लागलं. तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे? राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजल्यास गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हकारे पिठारे डोंगरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही. एक म्हातारी होती. तिचा मुलगा एक वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पानं खाल्ला होता. यामुळं चिंता करत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडत आहे. बरं येते. मग ती राणीकडे गेली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तेभावे ऐकली. तिचा मुलगा वनाला गेला होता. तो आला. डोहात बुडाला होता. तो आला. सर्पानं खाल्ला होता. तो जिवंत झाला. ती म्हणाली, बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीने तिला वसा सांगितला. पुढे 4थ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तितक्यात तिला कहाणीची आठवण झाली. करारे हकारे पिठारे डोंगरा, नगरात कोणी उपाशी आहे का, याचा शोध करा. उपाशी नाही, तापाशी नाही, पण काना डोळा, मांसाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी पालथा होता. तो उताना केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण हाती घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली.
त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, तर वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामीस घरी आली, स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला घरी आले. 7ही दरवाजे उघडले, लोह घंगाळे पाणी तापवले, षड्स पक्वान्न जेवणास केली. सूर्यनारायण जेवायला बसले. त्याला पहिल्याच घासास केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणा पापिनीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते. काळ चवाळ डोईचा केस, वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला मोळी विकायला, राजाच्या राणीला म्हातारीला कानाडोळा, मांसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सुफळ संपूर्ण. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.